त्यांच्या ना मूवीज आजपर्यंत खूप बघितल्या. तिकडे ना मोर वगैरे येतो, सो फील येतं इकडे. खूपच मस्त वाईब आहे. पुढची ती जागा आहे, मी दाखवते तुम्हाला. ते बघ इकडे काय आहे. मस्त असं पावसाचं वेदर असतं तर कदाचित पिसारा पण फुलवला असता त्यांनी. हॅलो एव्हरीवन, मी स्नेहल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग काहीतरी नवीन असणार आहे, कारण आम्ही आलोय आज एक नवीन काहीतरी गोष्ट करायला. तुम्हालाही दाखवणार आहे ते नक्की. सो आम्ही आलोय आज एक मराठी नाटक बघायला, जे आहे प्रिया बापट आणि उमेश कामतचं. त्यांच्या ना मूवीज आजपर्यंत खूप बघितल्या, पण वी थॉट की एखादं लाईव्ह नाटक बघायला पाहिजे. जशा तिकीट्स अवेलेबल दिसल्या तशाच आम्ही बुक केल्या आणि आज फायनली आम्ही इकडे पोहोचलो पण आहे. आता तिकडे येऊन पार्किंगच्या बाहेरच थांबलोय, कारण जरा लवकर पोहोचलो. पण तुम्हाला दाखवते ते नाटक. आणि आज ना घरापासून आम्ही थोडं जास्तच दूर आलोय, म्हणजे 20 किलोमीटर्स वगैरे. तर आम्ही विचार केला की या एरियामध्ये असं वेगळं काय आहे, काही कॅफेज आहे की छान वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करणार आहे. सो तुम्ही नक्की व्हिडिओ बघत राहा. नाटक झाल्या झाल्या काहीतरी वेगळं बघायला जाऊ. आणि अजूनपर्यंत जर मागचे व्हिडिओज बघितले नसेल तर तेही नक्की बघा. लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब ही करा लवकर लवकर. आणि आता आपण जाऊ नाटक बघायला. सो लेट्स गो अँड कीप वॉचिंग. इतकं जास्त ऊन आहे इकडे. आल्या आल्या मोठं आहे, खूप मोठं आहे. पण व्हिडिओच्या चक्करमध्ये आमची पार्किंग गेली. इकडे छान बनवलं आहे. सो चला शो बघायला जाऊ. थकली मी. तिथला नाही आहे. सो असं काही नाटक आहे. पुढे पुढे दाखवते मला काय ते नाटक. ते हिमालय ट्रेकिंग केल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला. माहिती आहे तुझं ट्रेकिंग? आयुष्यात एकच काय तो ट्रेक केलाय त्याची 25 वेळा गोष्ट आहे का तो? आम्ही शो बघून आलो आणि शो खरंच खूप सुंदर होता. मस्त नाटक होतं त्यांचं. म्हणजे ते लोक क्लिअरली एखादी मूवी क्रिएट करत असल्यासारखं होतं. सो आणि हाऊसफुल होतं. ते लोक पण तिकडे आले होते. सो ती पण क्लिप मी टाकणार आहे. सो असा होता हा शो आणि खरंच खूप मस्त स्टोरी होती. ती कॉन्सेप्ट मॅरेज आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टी, जर का आपलं नाही जमलं वगैरे वगैरे, त्याच्यावर होती. सो कॉन्सेप्ट असा काही होता स्टोरीचा. म्हणजे एकंदरीत तो शो खूप छान होता. आणि आता आपण मस्त एका प्लेसवर चाललोय. तिकडे ना मोर वगैरे येतो. सो बघू आता ती प्लेस कशी असणार आहे. म्हणजे मोर येतो म्हटल्यानंतर खूपच जास्त मस्त असणार आहे. सो बघू पुढे पुढे काय होतंय. हा रस्ता बघा किती सुंदर आहे. मस्त असं खूप मोठे मोठे झाडं आहे. कदाचित आम्ही खूपच जास्त असं आत डीप अशा कोणत्या तरी एका कॉलनीमध्ये आलोय. दाखवते लगेच. आम्ही इतक्या सुंदर जागेवर आलोय. फील येतं इकडे. खूपच मस्त वाईब आहे. सो ही मागची ती जागा नाही आहे, पुढची ती जागा आहे. मी दाखवते तुम्हाला. कॅफे शोधण्याच्या चक्करमध्ये आम्ही एक असा कॅफे शोधलाय जिकडे मोर येतो. पण तो आता नाही आहे. ॲक्च्युली आम्ही तो सुट्टीवर आहे. तो सुट्टीवर आहे. ॲक्च्युली आम्ही त्यालाच बघायला इकडे आलो. पण काय वाईब आहे यार इकडची. खूपच सुंदर आहे. आणि इकडे पण अजून काहीतरी दिसलं आहे. सो मी आता तिकडे जाऊन बघते की तिकडे एक्झॅक्टली काय आहे. सो लेट्स गो. तुम्ही पण चला, तुम्ही पण बघा. मी पण पहिल्यांदाच बघते. इकडे काय आहे. वीगन कॅफे आहे. वीगन कॅफे आणि खूप सुंदर आहे. मस्त वाईब आहे. तुला कशी वाटली? खूप छान. बढिया ना.
मस्त एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम पिकॉक बघितला आणि तोही असा ओरिजिनल त्याचा पार्क मध्ये असल्यासारखा आणि इतका मोठा. मस्त असं पावसाचं वेदर असतं तर कदाचित पिसारा पण फुलवला असता ताई. केपी मध्ये एका कॅफेला आलोय, पिमलिको. खूपच मस्त कॅफे आहे आणि काय वाईब आहे इकडे पण. ऍक्च्युली तिकडे गेलो, तिकडे खूप जास्त वेटिंग होती आणि आम्हाला खूप भूक लागून होती, म्हणून आता पटकन काहीतरी मागवलंय. खाना आ गया आहे. आम्ही मस्त एक सँडविच मागवलं आणि ते बघा कसं आलंय, खूपच जबरदस्त यम्मी. यांनी तर खायला पण सुरुवात केली. मस्त मस्त टेम्पटिंग गोष्टी आल्या आहेत. आम्हाला इतकी जास्त भूक लागली आहे असं गरम गरम खाऊन ना, इतकी खुशी होत आहे. सो हे आहे ते सँडविच. सो हे सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी निघतो. सो असाच होता हा आजचा रॅन्डम ब्लॉग. तर तुम्ही जर मागचे व्हिडिओज नसेल बघितले तर ते प्लीज बघा आणि सांगा मला तुम्हाला कसे वाटले. आणि हा पण व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. सो आता दुसऱ्या ब्लॉग साठी स्टे ट्यून्ड अँड सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय बाय.